म्हणजे प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. म्हणाले आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर दृश्याचं भान म्हणजे दृश्य देहभान. आता विषय आपल्या लक्षात आहे की त्यांनी जो विषय मांडला आहे तो मायेचा विषय मांडला आहे. आणि आम्हाला मोक्ष जे संबंध मोक्षाची आहे, आम्हाला मोक्ष केव्हा मिळेल त्याचे सगळे पर्याय वरती सांगितलेत की अहो कशा करता त्या मोक्षाची धडपड करा, मृत्यू झाल्यावर मोक्ष आहेच, कोणी म्हणे ती माया संपल्यावर मोक्ष आहेच, कोणी म्हणे कल्पाचा अंत झाल्यावर मोक्ष आहे, कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने जर केव्हा तरी मोक्ष मिळणार आहे तर त्याच्याकरता ही सगळी धडपड कशा करता करायची, असा आपण गेल्या वेळेचा युक्तिवाद पाहिला होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अहो असं कसं म्हणता तुम्ही की केव्हा तरी मोक्ष मिळेल. म्हणाले देह पडल्यावर मोक्ष कशा करता, देह असताना मोक्ष मिळू दे. जर तुम्हाला वाटतं की कल्पाच्या अंती मोक्ष मिळावा तर कल्पाच्या अंतापर्यंत किती जन्म घेत राहणार, आत्ताच मोक्ष मिळू दे, असं म्हणून समर्थांनी तो विषय आपल्या पुढे मांडलाय. आता ते म्हणतात राज्यपद हाताशी आले मग परिवारे काय केले. आता त्यांना आपल्याला ह्याच मोक्षासंबंधित सांगताना असं म्हणायचं आहे की इथे मोक्ष प्राप्त का नाही होऊ शकणार, मृत्यूनी मोक्ष प्राप्त होतो हे कशा करता धारणा, कल्पाच्या अंती मोक्ष ही कशा करता धारणा. इथे म्हणाले राज्य आपल्याला प्राप्त आहे आणि राज्याच्या बरोबर सैन्य आहे, अनेक त्याच्याबरोबर येणारी जी राज्याची ऐश्वर्य सुख त्याचे जे जे काही म्हणून अनुभवाचे चांगले भाग आहेत ते सगळे राज्यावर बसलेले असताना अनुभवायला मिळतात. पण म्हणाले जो राजा आहे ते म्हणतात राज्यपद हाताशी आले मग परिवारे काय केले. आता हे जे सगळं सैन्य आहे किंवा इतर जे काही जे सुखाचे उपभोग आहेत किंवा राज्य प्राप्त झालं म्हणून लढाया आहे, जिंकणं आहे, अनेक अनेक गोष्टी त्या राज्याबरोबर येणाऱ्या. तर म्हणाले त्या राज्याबरोबर आलेलं जे सैन्य आहे त्या सैन्याने तरी आपल्याला काय केलं. म्हणजे कुणी आपल्याला जिंकेलचं भय, आपल्याला कुणाशी लढावं लागेलचं भय, म्हणजे आपला जो देह आहे या देहामध्ये जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत तर ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपण जिवंत असतानाच आपल्या नियंत्रणात ठेवणं. म्हणाले गेल्यानंतर ते सगळं संपायचंच आहे, मग ते गेल्यावर संपेल हे कशा करता, आपण आहो तेव्हाच संपेल असं असावं. आणि म्हणून ते म्हणतात राज्यपद हाताशी आले मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडे ना. म्हणाले राज्यावर बसल्यानंतर सैन्याची उठाठेव करणं किंवा राज्याचा बंदोबस्त राखणं किंवा निरनिराळ्या प्रकारे राज्यामध्ये योजना राबवणं आणि राज्य उत्तम प्रकाराने चालवणं हे केल्यामुळे म्हणजे ह्याच्याशी संपर्क आल्यामुळे कुणाचं राज्य गेलेलं पाहिलंय का. हे करताना राज्य जात नाही. मनुष्याच्या ठिकाणी जर पराक्रम नसेल, जर शौर्य नसेल, तो सावध नसेल तर राज्य जाईल. आता म्हणाले राज्य याला प्राप्त झालंय याचा अर्थ असा हे सगळं नियंत्रणात आहे. हा आता आत्मतत्वाच्या पाशी जाऊन भिडलेला आहे, त्याच्याशी जोडला गेलेला आहे. मग आता ह्याला याचा देह नीट राखावा लागतो, मग ह्याला आता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या संपर्कात यावंच लागतं. डोळ्यांनी पाहतो, हाताने काम करतो, तोंडाने जेवतो, हे सगळं तर तो करतच असतो. मग हे सगळं केलं म्हणून काय त्याचं आत्मज्ञान नष्ट होणार आहे. म्हणजे समर्थ म्हणतात तो मृत्यू आणि कल्पांत आणि हे सगळं कशाला विचार करता, देह आहे, देहातले सगळे व्यवहार आहेत तोपर्यंतच विचार करा आणि त्या देहामध्येच आत्मज्ञान मिळवा. प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते म्हणतात की ह्या दृश्याचं जे भान आहे, जे देहाचं भान दोन्ही बाजूनी, आपला देह म्हणून देहात्मभाव आणि हे दृश्य म्हणून सगळी समष्टी म्हणजे व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही पातळीवर आपल्याला आसक्ती आहे. आपल्या देहाबद्दल आसक्ती आहे, आपल्या स्थावर जंगमाची आसक्ती आहे, कशाची नाही आहे. हे एक वस्तू हरवली त्या बायका म्हणतातच बोलताना एकमेकींशी, अगं एक चमचा हरवला तरी 2 दिवस चैन पडत नाही. म्हणजे आली ना आसक्तीच आली. आज सकाळीच एका ठिकाणी मी गेले होते ते काहीतरी निरांजन लावत होतो. प्रत्येक पिढीगणिक व्यक्तिगणिक विचार वेगळा असतो. ती म्हणाली आपण निरांजन लावून ठेवूया आणि जाऊया घरी. तर तिच्या सासूबाई म्हणाल्या अगं चांदीचं निरांजन, हे हॉस्पिटल उघडं, त्याचं दार लावायचं नाही, आता ते चांदीचं निरांजन उघडं ठेवून राहील का.
तर त्यांनी सांगितलं एवढासा चमचा घ्यायला आत्ता परवा मला 900 रुपये लागले. म्हणाले आता या निरांजनाची किंमत काय असेल. म्हणजे हा आपला वैयक्तिक स्थावर जंगमाचा विचार आहे, त्याच्याविषयीचा भाव आहे की अरे आपलं निरांजन. मग ताबडतोब त्या म्हणाले अगं देऊन टाकायचं असलं ना तर उचलून कुणाला दिलंच तर आनंद आहे, पण इथे ठेवलं आणि चोरीला गेलं हे काय आहे. म्हणजे थोडक्यात विचार सांगायचा तर आपल्याला वैयक्तिक पातळीवर प्रत्येक वस्तूच्या मागची भूमिका किंवा विचाराच्या मागची भूमिका एक स्वतंत्र असते, समष्टीबद्दलची भूमिका एक स्वतंत्र असते. पण त्या दोन्ही भूमिकांच्या मध्ये आपल्याला आसक्ती असतेच. त्या दोन्हीबद्दल आसक्ती, कुतूहल, काही त्याची प्राप्ती व्हावी याबद्दलचं आकर्षण असतंच असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्राप्त झाली या आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. म्हणजे जो आत्मज्ञानी आहे त्याला ह्या सृष्टीत कितीही विविधता सापडली, त्याला ह्या सृष्टीत कितीही मोठं वैभव बघायला मिळालं, तरी सुद्धा म्हणाले त्याचं देहभान, त्याचं स्वतःचं जे काही आत्मज्ञान आहे, आत्मभान आहे, त्या देहभान आणि आत्मभान यांच्यामध्ये त्याच्यापुरती गल्लत होणार नाही. जे आहे ते दोन्हीही देहभान देह चालवण्यापुरतं आणि आत्मज्ञान आहे त्यामुळे आसक्तीरहित त्याचा व्यवहार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणाले मार्गी मुळी सर्पाकार, इथपर्यंत आपलं झालं होतं. मार्गी मुळी सर्पाकार देखता भय आले थोर, कळता तेथीचा विचार मग मारणे काय. रस्त्यावरून जातो आहे, रस्त्यात साप दिसला असं वाटलं, जवळ गेला, पाहिलं तर मोठा दोर होता तिथे पडलेला. आता दोर पाहिल्यावर साप म्हणून जे भय उत्पन्न झालं आणि आता त्याला मारलं पाहिजे हा जो विचार आला तो निघून गेला. कारण एकदा दोर आहे हे कळल्यानंतर आता काय, आता म्हणाले मारणं हा विषय संपला, म्हणजे ते मिथ्या आहे हे कळलं, तो विषय सुटला. म्हणाले तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा. त्याचप्रमाणे म्हणाले माया भयानक आहे, ती कुणाला कसं जखडवून ठेवेल सांगता येत नाही. विचार पाहता माईक, त्या माईक वस्तूच्या विषयीचा विचार सुद्धा मायेनीच संबंध आहे किंवा संबद्ध आहे, त्याच्याशीच जोडलेला. तर म्हणाले विचार पाहता माईक, त्या मायेच्या विषयी केली. 2-3 अर्थाने ही ओवी घेता येईल. तैसी माया भयानक, त्याचप्रमाणे साप जसा दिसतो तसं ह्या मायेचं भयानक रूप जाणवतं. सगळ्याचं भय वाटतं माणसाला. आपल्या संपत्तीला तर काही होणार नाही ना, आपण आता हे सगळं मिळवतोय, आपल्याला एवढं यश मिळतंय, या यशानंतर आपल्याला अपयशाला तर तोंड द्यावं लागणार. व्यवहारात माणसाला अनेक गोष्टी जाचक होतात की आत्ता सगळं एवढं चांगलं चाललंय, हे असंच कायम चालेल ना, आपलं हे सगळं आत्ताचं चांगलं आहे हे शेवटपर्यंत राहील ना. ही सगळी माया खेळवते ना आपल्याला, त्या प्रत्येक गोष्टीच्या विषयीचं जे भय निर्माण करते. म्हणजे आपण असं म्हणत नाही की भगवंतांनी आश्वासन दिलंय की योगक्षेम वहाम्यहम, तुला जे प्राप्त झालं आहे ते टिकवणं आणि जे तुला प्राप्त नाही ते देणं, हे दोन्ही मी करतो ना, तू फक्त मला शरण ये की मी तुला करणार, तुझं हे सगळं सांभाळणारच आहे. जे तुला दिलं आहे ते सांभाळणार आहे आणि जे तुला मिळालं नाही ते तुला देणार आहे. हे जेव्हा तो सांगतो त्याच्याकडे लक्ष नसतं आपलं, आपलं लक्ष त्या मायेकडे. कारण का, तेवढाले माईक विचार, कारण आमचा विचारच मिथ्या आहे, आम्ही विचारच मिथ्या करतो. म्हणून ते म्हणतात इथे तैसी माया भयानक, विचार पाहता माईक. आम्ही विचारही असेच करतो की बापरे हे सगळं चांगलं चाललंय, काय कुणाची आपल्याला नजर नको लागायला. लोक म्हणतात नाही हो असं असतं तसं असतं. अनेक अनेक प्रकाराने मनुष्य आपलं सगळं चांगलं आहे त्याचं त्याला भय वाटतं. चांगलं नाही तर भगवंता हे कधी बदलेल, हे सगळं भोगायला लागतंय आता, हे कधी बदलणार आहे, हे बदलणार आहे की नाही. या दोन्ही पातळीवरती माणसाला तितिक्षा नसते, त्याची थांबण्याची तयारी नसते. त्याला थोडा आजच्या भाषेत बोलायचं तर पेशन्स नसतो, की त्याला धीर नसतो थांबण्याकरता. चांगलं आहे तिथेही धीर नसतो आणि वाईट आहे तिथेही धीर नसतो. आणि त्यामुळे ते म्हणतात कारण का, तर दोन्ही पातळीवर विचार माईक आहे. परिस्थिती अडचणीची आहे, अरे सगळं काळ काय अडचणच राहते का, त्यातनं आपलं निवारण होऊ शकतं. आपली परिस्थिती आता उत्तम आहे, अनुकूल आहे, आपण अनुकूल ठेवू शकत नाही का. ईश्वराची कृपा असेल तर आपण अनुकूल ठेवू शकतो.
असं आता आज आपण जसं लोकांना म्हणतो की अहो सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा. समर्थ म्हणतात इथे सुद्धा की या मायेच्या नादाला लागून वेड्यासारखे विचार करू नका. विचार जो आहे तो योग्य दिशेने करा. म्हणून ते इथे एका अर्थाने म्हणतात तैसी माया भयानक. अशा प्रकाराने ती भयानक आहे असं आपल्याला वाटतं. कारण का? आसक्ती भयानक आहे. मायेचं जे आसक्तीचं रूप आहे ते भयानक आहे. आणि त्या आसक्तीमुळेच आम्हाला प्रतिकूलताही झेपवता येत नाही, अनुकूलताही आम्हाला भय निर्माण करते. आणि म्हणून ते म्हणतात विचार पाहता माईक. कारण आमचे विचार असे माईक आहेत, मिथ्या आहेत, नको तिथे चालणारे विचार आहेत. मग तयेचा धाक कासया धरावा. मग म्हणाले जर आपल्याला कळतं की विचार सुद्धा माईक आहे, माया सुद्धा माईक आहे, तर तिचा धाक का धरावा? म्हणजे तिला घाबरावं का? तिला घाबरायचं आम्हाला कारण नाही. आम्ही जर योग्य विचार केला तर, आम्ही जर योग्य दिशेने पुढे गेलो तर आम्हाला तिला घाबरायचं काय कारण आहे? म्हणून देखता मृगजळाचे पूर. आता इथे तसंच तैसी माया भयानक. भयानक आहे म्हणजे की आम्ही शहाणे व्हायला गेलो तरी आम्हाला कधी कधी ती बरोबर गुरफटवते, बरोबर अडकवते. आपण आपल्या बाजूनी काही चांगला निश्चय करतो, संकल्प करतो, तो संकल्प पार पडायच्या आत काहीतरी विघ्न उभी करते, अडचण उभी करते. मग आपल्याला असं वाटतं की बघा एवढा आपण चांगल्या दिशेने जायचा प्रयत्न करतो पण आपल्यालाच अडचणी येतात. वाईट दिशेने जाणाऱ्या लोकांचं बरं चालतं आणि आपण चांगलेपणाने वागतो आहोत तर आपल्याला त्रास होतो. हा पण विचार माईकच आहे, हा पण विचार भ्रांतच आहे. सगळे विचार भ्रांत आहेत. आणि म्हणून ते सांगतात की योग्य विचार फक्त, आता ते सांगतायत आपल्याला मोक्षाच्या संदर्भामध्ये की ईश्वर निष्ठा हीच शेवटी योग्य विचाराकडे जाऊन पोचते. आम्ही जर ह्या माईक विचारांच्या मध्ये, म्हणजे आज ज्याला आम्ही प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज असं म्हणतो तसं आहे. काहीतरी एक निष्ठा आहे, त्या निष्ठेने आम्ही जगतो आहोत. काहीतरी एक निष्ठा आहे, त्या निष्ठेकरता आम्ही जगतो आहोत. असं माणसाचं काहीतरी जीवन पाहिजे की नाही, ह्या दिशेने आपल्याला जायचं आहे. मग आम्ही कशावर श्रद्धा ठेवणार आहोत? आम्ही धर्मावर श्रद्धा ठेवू. धर्माच्या चौकटीमध्ये आम्हाला चालायचं आहे. आम्हाला धर्मावरची श्रद्धा नाही, आमची देशावरती श्रद्धा आहे, देशभक्ती आहे. त्याच्याकरता तुमची निष्ठा वाहू दे. आमची अध्यात्मावर श्रद्धा आहे, अध्यात्माकरता, विद्येवर श्रद्धा आहे, विद्येकरता, कलेवर श्रद्धा आहे, कलेकरता, कशाच्या तरी करता माणसाला एका निष्ठेने जगण्याची त्याच्या ठिकाणी एक कुवत पाहिजे असं आपल्याला नाही म्हणता येणार, पण त्याच्या ठिकाणी ती सावधता पाहिजे, त्याच्या ठिकाणी ते धैर्य पाहिजे, त्याच्या ठिकाणी वाट पाहण्याची तयारी पण पाहिजे. की आपण काही करायला लागलो आता आम्हाला कधी राष्ट्रपती पद मिळेल, आम्हाला कधी पंतप्रधान पद मिळेल. अगदी लहान वयापासून गुडघ्याला वाशिंग लावूनच बसलेले कधी पंतप्रधान पद मिळेल. आणि त्यामुळे आता मिळायचं कधी ते पंतप्रधान पद. तर ही जी आहे, ही माईकता जी आहे ना, हे माईक विचार आहेत जे माणसाचे, ते माणसाला कारण नसताना एका त्रासामध्ये पाडतात. कारण असं आहे, माणूस आपली पद घालवतो, माणूस आपल्या जीवनामधलं आपण काय जे मिळवलं आहे, जे आता आपण योगक्षेम म्हणालो, जे त्याला मिळालेलं आहे ते पण राहत नाही आणि जे मिळवायचं आहे ते पण मिळत नाही. असं दोन्ही घालवून बसणं ह्या मायेचं फळ आहे. आणि म्हणून ते सांगतात ही जी माया आहे ते हे सगळे विचार माईक आहेत. म्हणजे आम्ही आता कोणते विचार माईक आहेत? दुसरा अर्थ घेतोय आपण की आम्ही जे व्यवहारातले विचार ज्या तऱ्हेने करतो ते माईक आहे. की माझा मुलगा इंजिनिअरिंगलाच गेला पाहिजे, माझी मुलगी मेडिकललाच गेली पाहिजे, माझं हे अमुक एक असंच झालं पाहिजे. कशा करता? त्यांना त्यांचं जीवन आहे, जगू दे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जे करायचं आहे करू दे. त्यांचं जीवन त्यांचं आहे, मी त्यांच्या जीवनात किती लुडबुड करावी, हे सुद्धा विचार माईक आहे. दुसऱ्यावरती आपला आग्रह चालवणे, सत्ता चालवणे, नको त्या गोष्टीच्या विषयी निष्कारण. आता कितीतरी तुम्ही क्राईम पेट्रोल आणि अनेक ठिकाणी जरी पाहिलं तरी सुद्धा मुलं सुद्धा आईवडिलांच्या प्रेशरखाली, म्हणजे कालचीच कथा क्राईम पेट्रोलची पाहिली असेल तर त्या मुलाला, आईला वाटतं की तो मुलगा जे ज्या शाळेमध्ये जायला पाहिजे ती हल्ली जशी मिलिटरी स्कूल्स असतात आणि जी मोठी मोठी ज्या शाळांमधून मुलांना पूर्ण वेळ ठेवून घेऊन एका शिस्तीमध्ये शिकवलं जातं, तसं मिलिटरीच्या शाळांमध्ये, तसं त्या आईने
तो मुलगा जाण्यापासून आईला सांगतो की आई मला जायचं नाहीये, तू काही झालं तरी मी घरी सुखात. ती म्हणते नाही, माझा मुलगा अगदी डिसिप्लिन्ड, एकदम छान पर्सनॅलिटी आणि अगदी सोफॅस्टिकेटेड, सगळ्या बाजूनी चांगला डेव्हलप झालेला असा मुलगा मला पाहिजे, तर तुला तिथे गेलं पाहिजे, आम्ही दोघं एवढे कष्ट करून पैसे मिळवू. तो बिचारा राजी नाही, तरी त्या मुलाला तिथे पाठवून शेवटी त्या मुलाचा मृत्यू होतो. म्हणजे माणूस किती दुसऱ्यावर लादावं, त्यांनी किती आपले विचार. माईक आहे ही सुद्धा जी भूमिका आहे ही अत्यंत अज्ञानाचीच भूमिका आहे, अत्यंत गावंढळपणाचीच भूमिका आहे, की आम्ही जे जसं आहे तसं स्वीकारावं ना, जे जसं आहे तसं मान्य करावं. कारण असं आहे की त्याचं तसं आहे तसं माझं असावं. त्याचं आयुष्य म्हणजे माझं आयुष्य आहे का? माझं आयुष्य आहे माझं आयुष्य आहे, त्याचं आयुष्य आहे त्याचं आयुष्य आहे, तो त्याच्याप्रमाणे जगतोय, मी माझ्याप्रमाणे जगतो. देवानी प्रत्येकाला काहीतरी एका योजनेने इथे पाठवलेलं असतं. आपल्याकरता त्यांनी काय ठेवून दिलेलं आहे? आपल्याकरता त्यांनी हे काम ठेवलं. मग दुसऱ्याला दिलेलं काम जास्त चांगलं आहे, आपल्याला दिलेलं काम गौण आहे असं काही नाही. सगळी कामं तितकीच महत्वाची आहेत आणि प्रत्येकाला त्यांनी काहीतरी दिलंय. आपण ओळखायला पाहिजे फक्त की देवानी आपल्याकरता काय काम दिलंय. देवानी हे काम दिलंय, ते काम उत्तम प्रकाराने करणं हे एवढंच आपलं काम आहे. याच्यापेक्षा अधिक भानगडीत पडण्याचं आपल्याला काही कारण नाही आहे. आपण आपलं काम उत्तम प्रकाराने करावं, आपलं जीवन जगावं. ते म्हणतात म्हणजे ही सगळी तुलना की जे माईक विचार म्हणजे माया भयानक का आहे? कारण आमचं अज्ञान संपतच नाही. आम्ही कशा कशा करता धावू आम्हाला माहीत नाही. आणि ते धावत असताना आमची महत्वाकांक्षा, आमच्या इच्छा, आमची आसक्ती, आमचे विचार, आमच्या वासना, अशा ह्या आमच्या सगळ्या आचरण, हे सगळं त्या माईकपणामुळेच वेड्यासारखा मनुष्य आचरण करतो. त्या माईकपणामुळेच मनुष्य अत्यंत स्वार्थी बनतो. त्या माईकपणामुळेच मनुष्य दुसऱ्याशी स्पर्धा करतो. काही आवश्यकता नाही. आपल्या तत्त्वज्ञानाने ही स्पर्धा मान्यच नाही आहे. आपल्या तत्त्वज्ञान ती मान्य केलेलीच नाही. स्पर्धा काय आहे? आपली आपल्या मागच्या कर्माशी आत्ताच्या कर्माची स्पर्धा आहे. की मागचं कर्म जर इतकं कौशल्याने केलं तर आजचं कर्म त्याच्यापेक्षा अधिक कौशल्याने केलं का, एवढाच विषय आहे. कारण योग कर्म सुकौशलम म्हटलेलं आहे की जोडलं जायचं असेल परमेश्वराशी तर त्यांनी आम्हाला नेमून दिलेलं कर्म आम्ही किती काटेकोरपणाने करतो. आम्ही जर त्या काटेकोरपणाचा विचार करू लागलो, अधिकाधिक करू लागलो, तर म्हणजे कुठपर्यंत जाऊ आम्ही? बाल का खाल निकाल ना हो जाएगा, की तासतच बसायचं की ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं, ह्याच्यापेक्षा अधिक. म्हणजे कुणी आपल्याला छंदिष्ट म्हणेल हा त्याचा अर्थ नाही आहे, पण माणसाने त्या कर्माच्या चांगलेपणाकरता पाठपुरावा करत जायचा. आता साधी गोष्ट आहे, आपण बघितलं की सगळेजण काल अगदी नजर लावून बसले होते अभिनव बिंद्रावर की भरोशाच्या म्हशीला टोटका झालं, त्याला काही मिळालं नाही, तो आधीच अंतिम फेरीपर्यंत गेलाच नाही. त्याच्यापेक्षा नारंग गेला तरी बिचारा ब्रॉन्झ पदक घेऊन आला. म्हणजे तो गेल्या वेळी नव्हता, तो मागे पडला, म्हणून ह्यावेळी तो आला. आता यांनी गेल्या वेळी सुवर्ण पदक मिळवलं, हा मुळी त्या शेवटच्या फेरीपर्यंत पोचलाच नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय की कर्मामधली आमची एफिशियन्सी केव्हा तरी ठीक असते आणि केव्हा तरी कमी पडते. कमी पडते याचा अर्थच असा की आम्ही त्याच्याकरता जे योग्य प्रकाराने कर्म करायला पाहिजे ते केलेलं नाही, ते आम्ही करत नाही म्हणून आमची कमी पडते. नाही तर का कमी पडली असती? नसती कमी पडली. आणि वाढते का? कारण एक काहीतरी आमच्या डोळ्यापुढे त्यावेळी एक ध्येय असतं की मला पोचायचंय, मला पोचायचंय. त्या जिद्दीने तो मनुष्य त्यावेळी करतो आणि ते मिळालं की ते लहान मुलांसारखं आहे. ती लहान मुलं जशी आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळेपर्यंत ती ताणत असतात. जसं रबर ताणावं तसं ती मुलं आपल्याला सगळ्यांना ताणत असतात की हट्ट करतील, रडतील, आक्रस्ताळेपणा करतील, मागत राहतील. आणि जे पाहिजे ते मिळवलं मग ते रबर सोडून दिलेलं असतं. तसं आहे या लोकांचं की ह्या कलेकरता कला, हे मिळवायचं आहे म्हणून कला नाही. आपल्याला आत्ताच्या त्या रॅट रेसमध्ये उभं राहायचं आहे म्हणून जे करायचं आहे ते त्या रेसमध्ये करायचं आहे. ही सगळी भूमिका जी आहे ना ती आम्हाला समर्थ म्हणतात माईक आहे. किती प्रकारांनी माईक आहे. आम्ही या सगळ्या माईक विचारांच्या मध्ये अडकतो आणि म्हणून आमची फसगत होते.
नाहीतर आमचं फसगत होण्याचं कारण नाही. म्हणजे तुम्ही एक छोटी चूक कराल तुमच्या हातनं, तर त्या चुकीचं तुम्हाला परिमार्जन करावंच लागतं. त्याला काही पर्याय नसतो की झाली चूक, आता भोगा, झालेल्या चुकीचं फळ भोगा. मग भोगताना तक्रार करता कामा नाही, कारण चूक आपणच केली. आपल्या चुकीचं फळ आपल्याला भोगायला लागलं तर ते भोगलंच पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की फळ भोगायची वेळ आली की पण आम्हाला निरनिराळं तत्वज्ञान आठवतं की देवा सगळ्यांना सुखात ठेवतोस, आमच्याच मागे का कटकट लावतोस. मग त्यांनी का आमच्या मागे कटकट लावली याचा आम्ही नाही विचार करत, तो लावतच नाही, आमचं कर्मच आमच्या मागे कटकट लावतं. थोडक्यात काय आहे की ही जी माया आहे ती आम्हाला नाचवत असते, त्या मायेबरोबर आम्ही नाचत असतो आणि तरीसुद्धा आम्ही त्या मायेला भयानक म्हणत असतो. ती माया आम्हाला आसक्त बनवत असते, ती माया आम्हाला नाचवत असते, ती माया आम्हाला चंचल करते, ती माया आम्हाला अस्वस्थ करते. या सगळ्या प्रकारांनी खेळवणारी जी माया आहे ते म्हणतात की तिचा धाक आम्ही धरतो, तिला आम्ही घाबरतो. आता वय वाढायला लागलं, कुणाचं तरी काहीतरी ऐकलं की माणूस घाबरतो, बापरे त्याला एवढे यातना झाल्या. मग त्याच्या मनात पहिला विचार येतो आपल्या मागे काय भोग वाढून ठेवलाय, आपल्याला काय यातलं येणार आहे. कशा करता हा विचार? पुन्हा हा विचार देह माईक आहे, घडणाऱ्या घटना माईक आहेत, तो परमेश्वर बघून घेईल. असा का नाही आम्ही विचार करत की ठीक आहे आम्हाला सुद्धा दुखणं येणार असेल, शरीराला येणारही असेल, जर आमचं प्रारब्ध तसं असेल तर आम्हाला दुखणं पण येईल. पण जर परमेश्वर जवळ केलेलं असेल तर देहाला आलेलं दुखणं तो माझ्यापर्यंत पोचवणार सुद्धा नाही, कारण तेवढा माझ्या देहाच्या विषयीचा जो अनासक्त भाव आहे तो निर्माण करील तो. आणि मला माझा भाव नाही निर्माण झाला आणि त्याच्याकडचा भाव माझा सुदृढ असेल तर तो मला त्याची जाणीव देणार नाही, तो काही करील पण तो मला सांभाळील. आणि त्यामुळे अशी कोणतीच श्रद्धा, असा कोणताच विचार आम्ही ठोस मनात धरत नाही, पण त्या मायेच्या मागे इतके वाहवत जातो की त्यावेळी समर्थ आम्हाला सांगतात की तैसी माया म्हणून तिचं भयानक रूप आमच्या समोर प्रकट होतं. विचार पाहता माईक, आमचे विचार पण त्यामुळे ह्या मायेमुळे गुरफटल्यामुळे योग्य होत नाहीत. मग तयेचा धाक कासया धरावा. जर ती माईक आहे म्हणजे मिथ्याच आहे, ती जशी वाटते तशी नाही आहे, मग तिचं कशाला भय बाळगायचं, तिचं भय नाहीच बाळगायचं. देखत आता का नाही भय बाळगायचं, त्याकरता आता ते आपल्याला दृष्टांत देत आहे. म्हणाले त्या मायेला मुळी घाबरूच नका. का घाबरू नका? हा मोक्षाचा अध्याय आहे. त्या ईश्वराला शरण जा बस, बाकी दुसरं काही करू नका. त्याच्याशिवाय ते माया काय करते, ती आम्हाला कशी अडकवते, कशी नुकसान करते, कशी अडचणीत आणते, कसं दुःख देते, कशाच्या भानगडीत पडू नका म्हणाले. आता कसं नका पडू? देखता मृगजळाचे पूर म्हणे कैसा पाव पैल पार, कळता तेथीचा विचार साकडे कैचे. मला मृगजळ खूप लांबपर्यंत खूप उष्णतेच्या प्रदेशात दिसतंय. मग माणसाला वाटतं अरे इथे एवढं मोठं पाणी आहे, हे पाणी ओलांडून मी कसा जाईन, मला हे ओलांडता येईल का? म्हणाले जवळ गेल्यावर त्या लक्षात येतं पाणी नाहीच आहे. मला भास होत होता पाणी आहे म्हणजे हे मृगजळ आहे. आता मृगजळ आहे म्हटल्यावर ओलांडण्याचा धाकच गेला. तशी म्हणाले माया ही मृगजळ रूप आहे, तिला काय ओलांडायचंय, तिचा काय धाक आहे. ईश्वरावरची निष्ठा जितकी सुदृढ होत जाईल तितकं मायेचं जे स्वरूप आहे ते फिकं फिकं होत जाईल. म्हणून ते म्हणतात देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आली या साशंक, कासया भावे. झोपलो आहोत, स्वप्न पडलंय, स्वप्नात भीतीचं असं काहीतरी दृश्य पाहिलंय की ज्याच्यामुळे आम्ही जरा लटपटलो आहोत. तर त्यामुळे म्हणाले जर आम्ही जागे झालो आणि जागे झाल्यावरती आता स्वप्न आठवलं तर काय आपल्याला तेव्हा घाबरलो, स्वप्नात काय भय वाटलं, काही नाही, संपला विषय. म्हणजे जेव्हा माणसाला ज्ञानाने शहाणपण येतं तेव्हा ही माया त्याला घाबरवू शकत नाही असं समर्थ आपल्याला सांगतायत. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे, तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. म्हणाले माया ही कल्पना आहे. माया आम्हाला कल्पनेत म्हणजे भ्रमात पाडते. तर ही जी माया आहे कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे. म्हणाले हा जेव्हा कल्पनेच्या अतीत
म्हणजे परब्रह्माला शरण गेलेला, असा ज्ञानाने युक्त झालेला असा असेल, तेव्हा उद्वेग कशाचा, ह्या मायेचा त्रास कशाचा, निर्विकल्पासी, जिथे विकल्पच नाही, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी विकल्प नाही तिथे माया पोचत नाही. अंतिमती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. म्हणाले असं सांगतात की शेवटच्या क्षणाला जशी बुद्धी असते त्याप्रमाणे पुढच्या जन्माची गती मिळते. जर परमेश्वराचं नाव आम्ही घेत असलो शेवटच्या क्षणी तर चांगली गती मिळते. कदाचित त्याला पुन्हा जन्माला न येता काही काळ स्वर्गात जायला मिळेल, किंवा इतकं ओलांडूनच तो जन्ममृत्यूच्या वेढ्यातून पलीकडे जाईल आणि या 3 लोकांना सोडून तो पलीकडे महाहा जना तपाहा सत्यम असा कुठेतरी निघून जाईल. म्हणजे थोडक्यात काय की चांगला काळ जर मिळाला, चांगली बुद्धी मिळाली. काळ का तर गीताकारांनी सांगितलंय ना, तो शुक्ल पक्ष पाहिजे, दिवसाची वेळ पाहिजे, उत्तरायण पाहिजे वगैरे वगैरे. हा चांगला काळ आहे. या चांगल्या काळाबरोबर आमची बुद्धी चांगली आहे, शाबूत आहे, जायच्या वेळी सावध आहे आणि म्हणजे तिच्या ठिकाणी तिच्या स्मरणामध्ये ईश्वराचं नाम आहे. तर ते म्हणतात अनायासे येणारी गती उत्तम असेल. म्हणून अंतिमती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची जाहली. आता म्हणाले जेव्हा आपण या देहामध्येच आपल्या स्वतःचा म्हणजे मीपणाचा अंत करून घेतला तर तो सहज प्राप्तच आहे. मी नाही तोच आहे. नाहीतरी हे सगळं जग पाहिल्यानंतर आपल्या लक्षातच येतं काय आपलं अस्तित्व आहे, काय आपल्या हातात आहे, काय आपल्याला स्वतंत्रता आहे. जन्माला येताना या साली जन्माला यावं, त्या साली जन्माला यावं, स्वतंत्रता नाही. जाताना आपण केव्हा जावं, स्वतंत्रता नाही. तसंच म्हणाले आपल्याकडे हा देह कसा असावा, स्वतंत्रता नाही. या देहाने काय करावं, स्वतंत्रता नाही. जर सगळ्याच बाबतीमध्ये आमच्याकडे स्वतंत्रता नाही तर तुझा अंती तुझी प्राप्ती. म्हणाले माझं मी पण सुटलं, मी नाही तोच आहे, काय करणारा आहे तो तोच आहे. ही धारणा जर अंतःकरणात पक्की झाली तर ते म्हणतात इथेच आपला अंत आहे. म्हणजे आपला अंत केला, आपण आपल्याला संपवलं. समर्थांची म्हणून सगळ्यात आवडती भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे. ते म्हणतात जितक्या जास्तीत जास्त प्रमाणात आत्मनिवेदन करता येईल, स्वतःला ईश्वराच्या ठिकाणी किती शरण करता येईल, किती शरणागत होता येईल ईश्वराच्या ठिकाणी, त्याच्यावरतीच आपल्याला आपला ज्याला काय म्हणू भक्तीचा कस किंवा आपला अधिकार भक्ती मार्गामधला तो ठरवता येईल. आणि म्हणून इथे जितकं आपलं मी पण सुटेल तितका तो परमात्मा आत्ताच जवळ आहे. आता वेगळं काय सोडायचंय, सहजची झाली. त्यामुळे तिथे आपल्याला जी प्राप्ती आहे म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाची ती इथे या देहामध्ये सहज झाली. चौदेहाचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत, अंता प्रांतासी अलिप्त तो तू आत्मा. चौदेहाचा अंत म्हणजे कारण, महाकारण आणि खाली स्थूल आणि सूक्ष्म. इथून खालून गेलो तर स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. ह्या 4ही देहांचा अंत झाला. आणि जन्म मुळाचा प्रांत. आणि जन्म कशामुळे आला तर जन्ममुळाचा प्रांत कोणता, माया. जन्म ज्या अज्ञानामुळे, या मायेतून अज्ञान निर्माण झालं, त्या जन्माचं कारण जर ते मूळ अविद्या, मूळ अज्ञान ते जर आहे तर म्हणाले आणि जन्म मुळाचा प्रांत अंता प्रांतासी अलिप्त. म्हणजे 4 देहाचे अंत आणि प्रांत म्हणजे अविद्या, माया, अज्ञान, या सगळ्यापासून तू दूर आहेस, अलिप्त आहे. तो तू आत्मा. तू अलिप्त झालास की आत्माच आहेस तू. त्यामुळे तुला दुसरा काही विचार करायलाच नको. जयासी ऐसी आहे मती, ज्याने आपल्या मनामध्ये हा विचार ठेवला, तयास ज्ञाने आत्मगती, त्याला ज्ञानानेच आत्मेची प्राप्ती होईल. गती आणि अवगती वेगळाची तो. आता गती आणि अवगती म्हणजे गतीने पुढं जाणं किंवा गतीने मागे येणं. म्हणजे नरकाच्या दिशेने जाणं, स्वर्गाच्या दिशेने जाणं, का मृत्यूलोकाच्या दिशेने जाणं,
यातला नेमकं काय, गती आणि अवगती वेगळाची तो. आता आपण जर आत्मरूपाला प्राप्त झालो किंवा जीव जर आत्मरूपाला प्राप्त झाला तर तो कशापासून वेगळा आहे? तो गतिमानतेपासून, अवगतीपासून, म्हणजे गतिरुद्ध होण्यापासून. गतिरुद्ध होतच नाही. शेवटी ह्या जगामध्ये दिशा फक्त गतीची ठरेल, ऊर्ध्व असेल नाही तर अधो असेल. आणि म्हणून या ठिकाणी अवगतीच म्हणायला पाहिजे, ती काही रुद्ध गती म्हणता येत नाही. म्हणून गती आणि अवगती, पुढे जाणं किंवा मागे येणं, वेगळा, ह्या दोघांपेक्षाही तो वेगळा आहे. म्हणून आपण जे म्हणतो ना की पुण्य आणि पाप दोन्हीचाही इथे संबंध येत नाही. पापाने मागे जायचंय आणि पुण्याने पुढे जायचंय, या दोन्ही गोष्टीचे काही फरक पडत नाही. कारण त्या आत्म्याला जाणायचंय, त्या आत्मतत्वापर्यंत जर पोचायचंय, तर आता पाप पुण्याचा विषय इथे आला कुठे? आणि म्हणून ते सांगतात, आता चाललंय ते निरूपण सदाचाराचं नाही, ते निरूपण पापपुण्याचं नाही, ते निरूपण आत्मभानाचं निरूपण आहे. आत्मभान आम्हाला केव्हा येईल? त्यामुळे पापपुण्य त्याचा विचार करायचा नाही का? करायचा, पण तो वेगळ्या प्रांतात आहे, या प्रांतात नाही. या वेदांताच्या प्रांतामध्ये पाप आणि पुण्य हा विचार आता आत्मस्थितीचा विचार करताना नाही. कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत चित्तशुद्धीचा विचार करत जातो आहे तिथपर्यंत आहे. आता हे तत्वज्ञान त्या प्रांतात राहिलंच नाही. आता हे तत्वज्ञान, ते चार देहाची आटणी झाली, ते मूळ जी अविद्या आहे ती नष्ट झाली, या पातळीवर आम्ही बोलायला लागलो, तर आता कुठे पाप पुण्य उरलं? म्हणून ती गती आणि अवगती याची भाषा आता नाही उरली. म्हणाले वेगळाची तो, तो आत्मा आहे, तो ह्यापासून वेगळा आहे. मती खुंटली वेदांची, म्हणजे वेद सुद्धा ज्याचं वर्णन करता करता नेती नेती असं म्हणायला लागले, वेदांची मती सुद्धा खुंटली. तेथे गती आणि अवगती कैची, तिथे म्हणाले पुढे जाणं मागे येणं हे कुठे राहतं? आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली. आता गती आणि अवगती त्या जीवाकरता राहिली नाही हे सांगितल्यानंतर आता ते काय म्हणतात की तिन्ही प्रचितीच आल्या. म्हणजे आता सामान्य स्तरावरचा विचार संपलाय हे पुन्हा एकदा सांगितलं. आणि त्यांनी काय सांगितलं पुढे? आत्मप्रचिती, म्हणजे या तिन्ही आत्मशास्त्र आणि गुरु. गुरुनी सांगितलं की बाळा अनुभव असा असा घे. मग आपण एखाद्या ज्यांच्या कोणाच्या अधिकारात आपण काही विषय ऐकलेला असतो किंवा त्यांनी आपल्याला उपदेश केलेला असतो. आता तो जो उपदेश आहे तो आपण बोलतो नाही एकमेकांशी, आपण म्हणतो नाही ते आमच्या गुरुनी अमुक एक असं जप करायला सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं आयुष्यभर हा जप कर. तर मग आता आपल्याला काय आहे, तिथे आपण काही फार स्थिर राहत नाही. मग आपण दुसऱ्याला विचारतो, नाही मी मला त्या गुरुंनी असं सांगितलं, म्हणजे मग मी असंच करू ना? अरे आता त्यांनी सांगितलंय ना, म्हणजे आपल्याला तसंच करायचंय. किंवा आता त्यांनी सांगितलंय तसं मी करते तर मला तसा अनुभव आला, मग आता ह्याच्या पुढे काय करू? याच्या पुढे एकतर ते सांगतील, ते आत्ता नसतील तरीही त्यांच्या अधिकारात ते सांगतील, कोणत्याही पद्धतीने सांगतील, ते कुठेही असले तरी मार्गदर्शन करायला समर्थ आहेत. त्यामुळे ते जे सांगायचंय ते सांगायला काही थांबणार नाहीये. पण मनुष्य ती गुरुप्रचिती प्रामाणिकपणाने जर घ्यायला गेला तर त्याला गुरुप्रचिती आल्याशिवाय राहत नाही. गुरुप्रचिती जो उपदेश ऐकलाय त्या उपदेशाप्रमाणे साधन सुरू केलंय, तर ते साधन काय देईल हे गुरुनी सांगितलं ते त्याला नक्की प्राप्त होईल. दुसरी, ह्या तीनही प्रचिती घ्याव्यात असं आपल्याकडे सांगितलं. दुसरी शास्त्र प्रचिती. आम्ही काय करायला बसलोय, आम्ही असं समजलो की भक्ती हे आपल्याला बरं साधन आहे, ते सुटसुटीत आहे, ते सोपं आहे. त्यांनी सगळ्या संतांनी सांगितलंय की भक्तीसारखं आणि नामस्मरणासारखं चांगलं आणि सोपं साधन नाही. मग आता आम्ही भक्ती घेतली. मग आता भक्तीचं शास्त्र काय आहे, भक्ती काय सांगते, भक्ती करता काय आवश्यक आहे, काय अनुकूल आहे, हे आम्हाला वाचलं पाहिजे. वाचल्यावर त्यात काय सांगितलं आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून त्या दिशेने आपल्याला अनुभव येतो का, साधना केली तर पाहिलं पाहिजे. जर आपल्याला तसा अनुभव येतो तर म्हटलं पाहिजे की आपल्याला शास्त्राची प्रचिती येते. कारण या सगळ्यांनी शास्त्र प्रचिती घेतली आहे, या सगळ्यांनी गुरुप्रचिती घेतली आहे आणि या सगळ्यांनी आत्म्याची प्रचिती घेतली. गुरूंनी सांगितलं साधन केलं, शास्त्रांनी सांगितलं त्या दिशेने चालले
आणि म्हणून आत्म्याचं दर्शन घेतलं. म्हणून ते म्हणतात या तिन्ही प्रचिती आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून इथे काय आहे, आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली. हे तीनही ऐक्यतेला येतं. म्हणजे असं होऊच शकत नाही की गुरुने काही उपदेश केला आहे तो शास्त्रामध्ये उभा राहू शकत नाही. असं होऊ शकत नाही की शास्त्राने काही सांगितलं आहे ते आत्मतत्वाच्या पातळीवर अनुभवाला येत नाही. आणि म्हणून आपण असं म्हणतो की अहो ज्ञानेश्वरीत सांगितलंय. मग ते सांगतात ज्ञानेश्वरीत कशाला, तुम्हाला काय कळलंय ते तुम्ही सांगा. अहो ते आम्हाला कसं कळेल, कारण त्यांना जे कळलं त्यांना केव्हा कळलं असं झालं की जेव्हा त्यांना ज्या विषयाचं मार्गदर्शन झालं तोच विषय शास्त्राने सिद्ध केला आहे आणि जे सिद्ध केलं आहे ते त्यांनी अनुभवलंय. म्हणजे त्यांच्या पातळीवर ते सांगू शकतात, आपण नाही. आपल्याला जो कोणी तुमचं दासबोधाबद्दल काय मत आहे, आपण म्हणू आम्हाला 2 थोवाडीत मार, पण असली मतं विचारू नका. कारण दासबोधाबद्दल कसलं मत विचारता, कुणाबद्दल विचारताय, हा कुणाचा मुलगा हुशार आहे का कुणाचा मुलगा आहे, त्या मुलाने कोणत्या बाजूला जावं, सायन्सला जावं का आर्ट्सला जावं, इथपर्यंत सांगण्याची आमची बुद्धी आहे. दासबोधाबद्दलचं तुमचं मत काय आहे सांगायला काय समर्थांच्या आम्ही कोणी लागून गेलो की काय, कोण सांगणार त्याच्यावरचं मत, असं होऊ शकत नाही. आणि हे कोण सांगू शकतं, म्हणून त्यांनी सांगितलं की ज्याला तीनही प्रचिती आहे, ज्यांनी आत्म्याच्या पातळीवर प्रचिती घेतली आहे, ज्यांनी शास्त्राच्या पातळीवर प्रचिती घेतली आहे, ज्यांनी गुरुमुखातून पण ऐकलेलं आहे आणि गुरुनी योग्य तो मार्ग दर्शवलेला आहे, त्या मार्गाचं त्यांनी प्रामाणिकपणाने अवलंबन केलंय आणि त्या मार्गाला शास्त्राधार आहे आणि त्या मार्गाने पुढे त्याला आत्मतत्वाची प्रचिती आली आहे. म्हणाले असा माणूस सांगतो की काही नाही, तुम्ही बिंदोकपणाने या मार्गाने जा, तुम्हाला निश्चितपणाने प्राप्ती होईल. आता एक गृहस्थ म्हणाले की असं असं अमुक एक करा. आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता काय करा करू नका आपल्याला काही माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं, मला एक गृहस्थ भेटले, संन्यासी होते. त्या संन्यासींनी मला असं सांगितलं की दिवसाकाठी तू काही योगाचा अभ्यास कर, नाही तर करू नको, पण सकाळी आणि संध्याकाळी आणि जमलं तर दुपारी तू एकदाच प्राणायाम कर. म्हणजे एकदाच म्हणजे एका वेळी नाही, फक्त एकच प्राणायामाचा श्वास कर आणि तो काय कर, बस सावकाश श्वास आत घे, आत घेतल्यावर कुंभक कर आणि कुंभक केल्यानंतर गायत्री मंत्र 3 वेळा म्हण त्या कुंभकाच्या काळात आणि नंतर सावकाश श्वास सोड, बस एवढंच कर. पुन्हा दुपारी बस एवढंच कर, पुन्हा जमलं तर संध्याकाळी एवढंच कर. तुझ्या आयुष्यात तुला कधी हृदरोग होणार नाही. आता त्यांचा अनुभव आहे, त्यांचा अनुभव त्यांना सांगितला आणि त्या गृहस्थांनी आपला अनुभव वयाच्या 91व्या वर्षी मला सांगितलं की 91 वर्षाचा मी आहे, उत्तम हिंडतायत फिरतायत, अजून सुद्धा बैठका घालणं, खुर्च्या आवरणं, सामान ठेवणं, सगळी कामं करतायत, रोज लोकांना आपल्या घरी बोलावून आणतायत, बसतायत. त्यांचा अनुभव आहे. आता त्या गृहस्थांनी हे का सांगितलं, शास्त्र आम्ही पाहिलं. आता आमच्यासारखा माणूस म्हणेल अहो असं सांगितलेलं आहे की कुणाही माणसाने कुंभकाचा काळ इतका वाढवू नये, कुंभक हा तितका लाभदायी नाही, कदाचित काही आपल्यावरती परिणाम वाईट पण होऊ शकतात, सामान्यतः कुंभकाला फार काळ देऊ नये. आता यांनी सांगितलं सामान्य श्वास घ्या, फार काही दीर्घ श्वसन वगैरे नाही, पण 3 गायत्री मंत्र म्हणेपर्यंत कुंभक काही अगदी कमी नाही आहे, पण एकदाच करा असं सांगितलं. आता आपल्याला सांगते तसं एकदा पूर्वी मी बोललीही असेल, आमचे भगवानराव जोशी म्हणून आमच्या भांडारकरमध्ये आमचे इस्टेट एक ट्रस्टी म्हणून तिथे काम करतात. तर ते शिवानंदांकडे गेले होते हरिद्वारला आणि तेव्हा ते तिथे IAS ऑफिसर असल्यामुळे त्या ठिकाणी ते तिथे कोणी कमिशनर वगैरे म्हणून होते. तर त्यांना भेटायला गेले, अर्थातच त्यांना भेट म्हणा बोलणं म्हणा शिवानंदांची सोपं झालं. तर त्यांनी काही प्रश्न विचारले, कारण इथले त्यांचे वडील खूप मोठे शास्त्री पंडित, त्यावेळेचे प्रसिद्ध शास्त्री होते ते. तर ते त्यांना काही पुष्कळ गोष्टी माहिती होत्या, त्यांनी शिवानंदांना काही विचारल्या, काही सांगितल्या. संस्कृत उत्तम त्यांचं, त्यामुळे आणखीन काही संस्कृतात चर्चा केली त्यांच्याबरोबर. शिवानंद म्हणाले चांगलं व्यक्तिमत्व आहे तुमचं, तुमचा अभ्यास चांगला आहे, तुम्ही चांगल्या घरातून आलात. तर म्हणाले त्यांनी असं नाही म्हटलं की तुमची अध्यात्मात प्रगती मी करून देतो. त्यांनी सांगितलं की काय तुम्हाला यथावकाश जी प्रगती व्हायची ती होईल, मिळवायची ती मिळवा,
पण एक आपल्या भेटीची मला एक आनंद झाला म्हणाले आपल्याला भेटून, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. तर आपल्या भेटीची आठवण म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला जाता जाता देऊन जाणार आहे. तर म्हणाले काय? तर त्यांनी सांगितलं तुमच्या आयुष्यात तुमचा केस कधी पांढरा होणार नाही. हो, त्यांचे केस किती काळे असावेत, काळे भोर आहेत, अगदी जेट ब्लॅक. आणि आता वयाने ते 85च्या पुढे, एकही केस काळ्याचा पांढरा नाही. ते म्हणाले ही आठवण आहे माझी तुम्हाला. आता ही काय प्रचिती आहे हे आपल्याला कळतच नाही, ही फक्त गुरुप्रचिती आहे म्हणायचं. ज्याच्याकडे गुरुत्व आहे त्या माणसाने आपल्या बाजूने दुसऱ्याला दिलेला एक आपली चुणूक आहे. त्यांनी ती चुणूक दाखवली की आयुष्यभर हे जर स्मरणात ठेवशील, काही कर चिंतन, याच्यावरून तुला काही उलगडलं तर उलगडेल, काय तुला वाटलं तर तू कोणत्या दिशेने जायचं ठरवशील की हे असंही घडू शकतं, कुणाच्या बोलण्याने घडू शकतं. आयुष्यभर आपण अनुभव घेऊ. आणि ते स्वामी शिवानंद आहेत, ते काही सामान्य पुरुष नव्हे, इतक्या थोर पुरुषांनी त्यांना दिलं. सांगायचा हेतू असा आहे की आपल्यासारखा सामान्य मनुष्य काय प्रचिती, आपण म्हणणार हे यांनी केलं, याला काय शास्त्रात आधार आहे, आम्हाला काय कळतंय. जे मगाशी जे आपल्याला म्हटलं ना की आपलं दासबोधाबद्दल काय मत आहे, तसंच आहे हे. हे आत्मप्रचिती म्हणजे काय तुम्ही सांगा, शास्त्र प्रचिती म्हणजे काय तुम्ही सांगा, गुरु प्रचिती म्हणजे काय कोण सांगणार. त्याचा तो अनुभव घेणार. शास्त्राचा माणूस अभ्यास करेल, कुणी त्याचा अनुभव घेतला असेल तर त्याच्या मागे धावत जाईल, त्याला म्हणेल बाबा हे असं शास्त्रात म्हटलंय, याचा अनुभव तुम्हाला काय येतो. आपण शास्त्र समजावून घ्यायला बसलो तर आपल्याला नेमकं शास्त्र काय सांगतं हे सुद्धा कळत नाही. काय सांगायचं आपल्याला काय माहिती. आत्ता समर्थांना इथे आत्मशास्त्र आणि गुरुप्रचितीने काय सिद्ध करायचंय माहित नाही आपल्याला. म्हणजे ते काय सिद्ध करू इच्छितात की ज्याला आत्मज्ञान झालं त्याला एका क्षणामध्ये गुरुतत्व काय कळलं, त्याला एका क्षणामध्ये शास्त्र कशी निर्माण झाली कळली, त्याला एका क्षणामध्ये आत्मस्वरूप काय आहे कळलं. काय कळलं? त्यांनी या तिघांचा एकत्रित अनुभव घेतला का त्याला या तिघांच्या अनुभवानी त्या परमेश्वराचं समर्थपण कळलं, त्याचा महिमा कळत काय आपल्याला माहित नाही. आपण फक्त शब्दाचे खेळ करतो, त्यातल्या त्यात शब्दाच्या जवळ जायचा आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून ते इथे म्हणतात मती खुंटली वेदांची. आपले तर काय बुद्धीच नाहीये, त्यामुळे प्रश्नच नाही. तेथे गती आणि अवगती कैची. तर म्हणाले इथे गती कसली आणि अवगती कसली. म्हणाले इथे वेद काय सांगणार की आम्ही पुढे जाणार, आम्ही मागे येणार. म्हणाले आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली. म्हणजे थोडक्यात काय, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी गती आणि अवगती, ज्ञान आणि अज्ञान, धर्म आणि अधर्म, कर्म आणि अकर्म हे काही तिथे राहत नाही. त्यांना आपल्याला सांगायचं की यांची गती किंवा मती किंवा गती अवगती खुंटली, याचा अर्थ द्वंद्व संपलं, हे दोन्ही संपले. जयासी ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळीच तो त्याच्यापासून वेगळाच आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी राहिल्या नाहीत. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची, आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली. म्हणजे त्या परमात्म तत्वाच्या ठिकाणी, त्या ब्रह्माच्या ठिकाणी यातलं काही शिल्लक राहत नाही. फक्त काय राहतं तर ज्ञानाचं माध्यम सांगितलं त्यांनी, आत्मशास्त्र आणि गुरुप्रचिती. की आत्मज्ञान, शास्त्रज्ञान आणि गुरुज्ञान हे एकमेकांपेक्षा भिन्न नाही. आणि म्हणून माऊलींची ही अक्षरं आहेत, हे अक्षर वाङ्मय आहे, हे 100% सत्य आहे. का सत्य आहे? कारण ह्या तिन्हीच्या कसावरती, म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणा, तुम्ही दासबोध म्हणा, हे संतांनी लिहिलेलं आहे. समर्थांनी लिहिलेला दासबोध आहे, नाथ महाराजांनी लिहिलेलं एकनाथी भागवत आहे, तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग आहेत. भंग नाही जयासी तो अभंग आहे, त्याचं ते भंगच होऊ शकत नाही, म्हणजे त्याचा नाश होऊ शकत नाही, असं हे अक्षर वाङ्मय आहे. आणि म्हणून इथे म्हणायचं काय आहे की जे जे संतांनी लिहिलं आहे ते ते पूर्ण प्रमाण आहे. कारण का तर ते त्या पातळीवरचे आहे. त्याच्यावरच्या 10 टीका तुम्ही वाचा नाही तर न वाचा, पण हे जे मूळ आहे, म्हणजे इथे पांगारकरांनी काय अर्थ लावला, इथे बेलसऱ्यांनी काय अर्थ लावला,
आणि बेलसऱ्यांनी काय अर्थ लावला त्यापेक्षा या बाई काय सांगतायत तिसरंच. म्हणजे ह्या बाईंना कळलंय का नाही का बेलसऱ्यांचं आम्ही वाचू का आम्ही पागारकरांचं वाचू, हा फक्त आमचा भ्रम आहे. कुणाला कळलंय असं म्हटलं तर व्यवहारामध्ये कुणालाच कळलं नाही. त्या संतांना फक्त कळलेलं आहे. ते त्या अधिकाराचे संत आहेत, त्यांना फक्त कळलंय की त्यात काय आहे. याच्याशिवाय कोणालाही जाणता येत नाही. त्याचं कारण इतका मोठा अनुभवाचा आवाका येणंच शक्य नाही. एका पातळीवरचा आवाका. आपण मोठमोठ्या माणसांची चरित्र त्याच्याकरताच वाचायची की त्या चरित्रामध्ये अनुभवाचं उदात्तीकरण किती आहे आणि त्या चरित्रामध्ये बाकीच्या ठिकाणी ती व्यक्ती थोर असली तरी सुद्धा किती प्रपंचाशी जोडली गेलेली. का फक्त ज्ञानेश्वर तुकाराम नाथ महाराज समर्थ नामदेव या संतांच्या पेक्षा बाकीच्यांना ती अनुभूती त्या पातळीवर तो संत गेल्याशिवाय ती अनुभूती येऊ, ती सगळी परिपक्व अवस्था आहे. आता त्याच्या पुढे दुसरं काही नाहीच आहे. त्यांच्या पुढे आता काही शिल्लक राहत. एवढं असून सुद्धा तुकाराम महाराजांनी म्हटलंय की ज्ञानेश्वरांचा महिमा काय सांगावा. तुकाराम महाराज म्हणतात पायीची वाहनं पायीवरी. म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे मी काय आहे, मी पायातली वाहन आहे. ते साक्षात ज्ञानी यांचे राजे आहेत. म्हणजे इतक्या थोर लोकांनी सुद्धा एकमेकांचा संतांचा जो अधिकार सांगितलाय त्याच्यावरून आपल्याला कळतं की काय त्यांचे अधिकार आहेत. आणि आपल्याला व्यवहारामध्ये साधी गोष्ट असते की आपण एखादा ग्रंथ वाचत असतो, तो वाचताना लगेच हो म्हणजे कुठे आपण गेलो, जरा कुणी योगाचा अभ्यास करत असेल, जरा कुणी नामाचा अभ्यास करत असेल, ताबडतोब मनुष्य म्हणतो हो अहो म्हणजे काय अगदी देवाला नमस्कार केला की फुल अगदी उजवीकडनं खाली पण. अनुभव आहे हो आमचा, आम्ही अनुभव घेतो. योगाच्या वर्गामध्ये गेलात तुम्ही, काही इथे जाऊन काही ऐकलं किंवा कुणी योगाच्या विषयी काही समजावून सांगायला लागलं की तो मनुष्य सांगतो हो काय समाधी किंवा ध्यान ह्याचा आम्ही अनुभव घेतलेला. आता ते जर शास्त्र पाहत गेलो तर हा अनुभव आम्हाला कशाचा, हा अनुभव आम्हाला आला का नाही आला माहिती नाही. आम्ही तो अनुभव घेतो का नाही माहिती नाही. त्याचं कारण का, आपण जे म्हटलंय ना इथे की आमच्यासारख्याला या मायाजाळामध्ये कधीतरी चित्ताला सात्विकता आली तर त्या सात्विक चित्तामध्ये काही चांगलंसं स्फुरण येऊ शकत नाही असं नाही. ते सात्विक स्फुरण क्षणकाल आहे. ते आमच्या हातात नाही, ते आम्हाला हुकमी नाही. आमच्या अंतःकरणाची सात्विकता हुकमीपणाने आमच्याजवळ नाही. ते अंतःकरण मूळचं सात्विक आहे म्हणून केव्हा तरी सात्विक होतं. आणि ते केव्हा तरी जेव्हा आधिक्याने सात्विक होतं तेव्हा आम्ही काहीतरी एक बरा अनुभव घेतो. आणि तो अनुभव आला असं म्हणतो, तो अनुभव नव्हे. संतांनी तर असं म्हटलंय ध्यानातला अनुभव सुद्धा अनुभव नव्हे. त्यांनी असं म्हटलंय हे जे सगळे अनुभव आहेत शेवटी एक आलंबन घेतलंय आणि एक वृत्ती घेऊन अनुभव घेतलाय. हा कुठला अनुभव, ह्याच्या पलीकडे अनुभव राहतो असं संत सांग. त्यामुळे काय आहे, जास्त न बोलणं अधिक बरं. आणि म्हणून ते इथे सांगतात आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली की हे कोण म्हणणार, हे आपण नाही म्हणणार, हे फक्त सत्पुरुष म्हणणार आणि ते आमच्याकरता लिहून ठेवणार. आणि हे लिहिलेलं ऐकून फक्त आम्ही एवढंच म्हणणार की दासबोध हा ग्रंथ आम्हाला कळो की न कळो तो आम्हाला वंदनीय आहे. उघडून पाहता आला तर उत्तम, बंद ठेवला तरी त्याला नमस्कार करू. खरोखर आपल्याला सांगते की आताचा काळ पुष्कळ वेदाला अनुकूल आहे. पण मी जेव्हा 25-27 वर्षाची होते त्यावेळी परिस्थिती अशी होती, महाराष्ट्रामध्ये कुठलीही वैदिक शाळा या धड चालत नव्हत्या. तेव्हा मी आमच्या घैसास गुरुजींना म्हटलं गुरुजी किमान तुम्ही आम्हाला 4 वेदांच्या संहिता आणून द्या. त्या 4 वेदाच्या संहिता एका याच्यात ठेवून देऊ काचेच्या कपाटामध्ये, ते देवघरात ठेवू, रोज त्याच्यावर एक फूल वाहू. जर तेवढी आमच्याकडे सूक्ष्मता असेल तर 2 अश्रू ढाळू की आम्हाला यातलं काही कळत नाही. हे मूलभूत ज्ञान आहे. हे ज्ञान आम्हाला कळत नाही, ह्या जन्मी नाही, अजून किती जन्मी कळणार नाही आम्हाला माहीत नाही. पण त्याला नमस्कार करणं एवढं आमचं काम आहे. एवढंच आमच्या हातात आहे. आम्ही नाही जास्त करू शकत.
आमची ती ताकद नाही आहे, आम्हाला कळत नाही त्यात काय आहे ते. पण इथे माणूस काही वाचायच्या आतच आपली मतं प्रदर्शित करायला सुरुवात करतो की ते मला असं वाटलं, मला तसं नाही वाटलं, मला हे पटलं नाही, मला हे पटलं. अरे तू कोण? अजून भुईतून वर पण नाही आला तर तो दासबोधावर काय, ज्ञानेश्वर काय बोलायला लागतो. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की एकवाक्यता पाहिजे तिन्हीची, आत्मशास्त्र आणि गुरु. ह्या तीन प्रचिती आपल्या ठिकाणी सर्वार्थाने आल्या पाहिजे. त्या आल्याशिवाय ज्ञान होतच नाही, ज्ञान होणंच शक्य नाही. आणि म्हणून जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती. आता सांगताय की आमचा जे जीवभाव आहे संपला, त्याच्याबद्दलचं भ्रम अज्ञान संपल्यामुळे काय झालं, वस्तू ब्रह्मवस्तू आमच्या प्रत्ययाला आली. प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरु बोधे. सगळं एकत्र घेतलं, आत्मप्रचितीपासून गुरुप्रचितीपर्यंत. म्हणाले हे त्याला प्राप्त झालं आणि त्या प्राण्याला उत्तम बोध प्राप्त झाला. कुणामुळे? सद्गुरूंच्यामुळे. सद्गुरूंचा बोध हा त्याला उत्तम प्रकारे प्राप्त झाला. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहाचा अंत आला. म्हणाले केव्हा अंत आला? अधिकार आहे समर्थांचा सांगण्याचा, कारण इथेच आपण त्यांना विचारू प्रश्न, आहो तुम्ही कसं म्हणता चारही देहांचा अंत झाला? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठामध्ये राहतो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, म्हणजे ते चौथ्याच देहात राहतायत ना, असं आम्ही समर्थांना विचारणार. समर्थ सांगणार तुम्हाला काय समजतंय ते तुम्ही बोला, मला जे माहिती आहे ते मी लिहून ठेवलंय. म्हणून सद्गुरुबोध जेव्हा झाला, चौदेहाचा अंत आला, चारही देह नष्ट झालेले आहेत. म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा सांगतात आम्ही वैकुंठामध्ये राहतो, त्यावेळी त्यांना चौथ्याच देहात राहावं लागतं, हे आम्ही शास्त्रांनी सांगितलं. आत्मप्रचितीने माहिती नाही. या तिघांच्या मिश्रणातून त्यांची काय स्थिती असेल, आम्हाला शास्त्राने एवढंच म्हणता येतं. म्हणजे हे सत्पुरुष एका ठिकाणी एक, एका ठिकाणी एक सांगतात का? कारण समर्थांनीच आम्हाला सांगितलं हे चार देह आहे. हा स्थूल देह आहे, हा सूक्ष्म देह आहे, हा कारण देह आहे, हा महाकारण देह आहे. महाकारण देहाने तो अनुभव घेतो. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज सारखे त्या महाकारण देहामध्ये बसून राहिलेत का? जसं लोकांनी विचारलं की आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज खाली बसले असतील तर आम्हाला फोटो घेऊ द्या. ज्ञानेश्वर महाराजांना एकच उद्योग आहे का तुमच्या फोटोला पोच द्यायची? ते काय केवढ्या करता बसलेत का? ते म्हणतील मला काय करायचंय, मला इथे बसून राहण्याची गरज नाही आहे. पण एखाद्याला अनुभव द्यायचा आहे. मी माझ्याच गुरूंचा तुम्हाला सांगते की ते झाले 68 वर्षाचे. ते म्हणाले आता शास्त्राप्रमाणे जे आयुष्य जगायचं आहे तो माझा आता वानप्रस्थ संपला, सगळं संपलं. आता मला जगून काय करायचं? जे करायला काम सांगितलेलं आहे ते काम करून झालेलं आहे. आता ते कामही जर करून झालंय तर आता ह्या देहाचं ओझं कशा करता व्हायचं? तुम्ही नका ठेवू आता ह्या देहामध्ये मला, आता मला नाही राहायचं. तर तसं काही होईना, काही अनुकूल त्यांना कुठे काही संकेत मिळेना. म्हणून ते गोरट्यामध्ये होते. त्यावेळी कार्यक्रम चालू होता. आता जसा 5 महिन्याचा चातुर्मास आलाय ना, तशी तेव्हाची चातुर्मासाची स्थिती होती. 5 महिन्याचा चातुर्मास आणि तिथे तो चालू होता. तर त्या 5 महिन्याच्या चातुर्मासानंतर त्यांना तो चातुर्मास तिथे चालू असताना त्यांनी काही सांगितलं नाही, पण ते म्हणाले की मला जरा पुण्याला जाऊन यायला लागेल. असं म्हणून ते इथे आले. ते काही पुण्यात आले नाहीत, काही नाही. ते थेट आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर त्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं. माऊलींनी कशा करता बोलावलं त्यांना काही कळलं नाही. आणि इथून ते पुन्हा परत गेले. इथे 4 दिवस राहिले आणि परत गेले. ती जी एकादशी होती, ती एकादशी गीता जयंतीची एकादशी होती. त्या एकादशीला इथे आले. म्हणाले मला काही सांगितलं नाही, मला इथे कशा करता बोलावलं, मी एवढं इथे येऊन धरणं धरून बसलो, ते सगळं सोडलं आणि इथे कार्यक्रमाकरता आलो वगैरे वगैरे. आणि मग ते परत गेले. ते परत गेल्यानंतर गीता जयंतीचीच म्हणजे त्याच मार्गशीर्षामधलीच वद्य एकादशी माऊलींनी त्यांना गोरट्याला दर्शन दिलं. त्यांचं काव्य आहे की त्यांनी विचारलं होतं ना मला केव्हा घेऊन जाणार. त्यांनी त्यांचा काळ सांगितला, नेहमीला काळ साजिरा. आणि त्यांनी सांगितलं एकादशी करी शांत, एकादशीच्या दिवशी तुला
भगवंत घेऊन जातील. त्यांनी त्या काव्यामध्ये लिहून ठेवलं आणि ते जे काव्य आहे. तर आता ज्ञानेश्वर महाराज तिथे कसे गेले, गोरट्याला का गेले, मग हे पुण्याला आले तेव्हा ते आळंदीत दर्शन दिलं असतं तर बरं झालं असतं, एवढा प्रवास करावा लागतो. हे सगळे जे तर्क आहेत ना, की समाधीत माऊली आहे का, अरे तुम्ही कोण ठरवणार की समाधीत ते आज बसलेले आहेत की नाही. मग लोक म्हणतात तिथे त्यांच्या शरीराचं काही अवशेष तरी उरलेले असतील का, गरज काय त्या शरीराचे अवशेष उरायला. एकदा कुंडलिनी योग वाचला 6व्या अध्यायातला माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा, तर समजेल की त्यांच्या देहाची स्थिती काय आहे. आणि ते जेव्हा लोकात वावरतायत तेव्हा सुद्धा त्यांचा देह कसा आहे, त्याच्यात ती खेचरी मुद्रा म्हणजे काय, ह्या सगळ्याचं कारण काय आहे. इथे कारण एकच आहे की ज्या क्षणी आत्मज्ञान झालं त्या क्षणी ह्या सगळ्या देहांची उपाधी मिटलेली आहे. मग तुकाराम महाराज का म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो, याचं कारण असेल. अहो काहीतरी सांगायला पाहिजे, होते कुठं आणि आले कुठून. हे कुणा करता, हे आमच्या करता, की हे फिरून फिरून जन्म घेतात, हे ईश्वराचं कार्य करण्याकरता येतात. ते जे चैतन्य आहे ते चैतन्य काय कार्याकरता ईश्वराने तिथे नियोजित केलंय आम्हाला माहित नाही, आणि काय कार्याकरता त्या नियोजनाने ते इथे आलेत आम्हाला माहित नाही. म्हणजे महाराष्ट्रात येऊन तुकाराम महाराजांनी मराठीत अभंग रचना का केली आम्हाला काय माहिती, आम्हाला माहित नाही. या अभंग रचनेचा लाभ काय होणार आहे समाजाला आम्हाला माहित नाही. किती काळ ते अभंग टिकणार आहेत आम्हाला माहित नाही. लोकांनी विचारलंय की तुमचं आयुष्य समाधीत किती काळ, राघवेंद्र स्वामींच्या चरित्रामधला प्रसंग आहे की तुमचं समाधीतलं आयुष्य किती काळ. त्यांनी सांगितलं आपल्या नवसाला पावायला मी इथे 350 वर्ष बसलोय या समाधीमध्ये. म्हणजे सगळं जे काही आहे ना, माणसं आणि माणसांचं कुतूहल हे सगळं मोठं अवघड आहे. तर इथे त्यांनी सांगितलं की या देहांचा ज्याला हे चैतन्य तत्व काही काळ तिथे राहतं असं वाटतं, त्याला विचारायला काय कळलं. ते संत म्हणतील त्याला जेवढं कळलंय तेवढंच त्याला सांगावं की आत्ता तू जन्माला आलास, अजून तुझ्या पुढे 300 वर्ष आहे म्हटल्यावर तुला काळजी करायचं कारण नाही. तुझ्या आयुष्यभर तर तुला नवस करायला तू मोकळायस, तू कर समाधीला नवस आणि फेड नवस, जे करायचं आहे ते कर. सांगण्याचा हेतू एकच आहे की तुकाराम महाराज जन्म घेतात म्हणजे ते काही इच्छा धरून तिथे राहतात असंही नाही. त्यांना जे करायचं असेल ते करायला ते मुक्त आहेत. हा जो मोक्ष अध्याय आहे याच्यामध्ये कुठलंही बंधन त्या चैतन्यावर शिल्लक नाही, कुठलंही बंधन समर्थांच्या वरती शिल्लक नाही. कारण समर्थ तर साक्षात हनुमंताचेच अवतार आहे, ज्ञानेश्वर महाराज साक्षात विष्णूचेच अवतार आहे. या सगळ्यांना आपली जी परंपरा आहे ती परंपरा त्यांनी प्रकटच केली आहे. आणि त्यासो तेने निजध्यास लागला सस्वरूपी, म्हणून म्हणाले की ज्याला हे सगळं समजलं त्याला आता कशाच्या विषयी ओढ लागली, माझं मूळ रूप काय आहे त्याच्यात. तेने निजध्यासे प्राणी ध्येयची झाला निर्वाणी, सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बसला. त्याला स्वरूपाच्या विषयीचं इतकं आकर्षण निर्माण झाल्यानंतर मग मात्र तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाईल. केव्हा जाईल की जेव्हा हे सगळं सुटेल, म्हणजे कारण देहाच्या मध्ये बीजभाव राहिला नाही आणि महाकारण देहामध्ये राहून ईश्वराची सत्ता आहे तिचा अनुभव घ्यावा ही सुद्धा आकांक्षा राहिली नाही. त्याला आपल्याकडे असं म्हणतात की दृष्ट अनुश्रविक विषय असं त्याच्या करता वेदांतामधला शब्द आहे. आणि दुसरं दृष्ट आणि अदृष्ट असं कर्मफल असा एक दुसरा विषय आहे की दृश्य जगामध्ये मिळणारं फल जे आम्ही अपेक्षितो इथं नाही, पण तिकडं काय आहे त्याची उत्सुकता आहे, तेही अनुभवण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा त्याची अपेक्षा धरतो. पण ते म्हणतात की ज्याला ह्या कशाचीच अपेक्षा नाही, जो ह्या कशाच्याच अपेक्षेत अडकलेला नाही आहे असा जो जीव आहे तो म्हणाले कसा आहे, सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला, की त्याला श्रेष्ठ अशी मुक्ती प्राप्त आहे. या मुक्तीमध्ये काही देणं नाही आणि घेणं नाही. म्हणून असं म्हटलं जातं की देणे घेणे न वरी ये अद्वैती. या अद्वैतामध्ये देणं आणि घेणं काहीच राहत नाही. ईश्वराने भक्ताला काय द्यायचं,
भक्तांनी ईश्वराला काय द्यायचं? ईश्वर आणि भक्त एक झालेले आहेत. आता इथे आपण थांबूया आज.